गुड मॉर्निंग ऑल. मी अपेक्षा तुमचं माझ्या या आजच्या लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आम्ही ना निघालो होतो दगडूशेठ हलवाई गणपतीला पुण्यामध्ये, आणि आळंदीच्या घाटामध्ये ना आम्हाला हे बघा हे मस्तपैकी ना बैलाचं आणि घोड्याचं दर्शन झालं. आणि विवान हे पाहून खूप खुश झाला. म्हणजे पूर्ण घाट संपेपर्यंत ना ही गाडी आमच्या समोरच होती आणि विवानचं सुद्धा छान एंटरटेनमेंट होत होतं. आता पुण्याला जाताना ना आम्हाला आळंदी सुद्धा लागतं आणि अलंकापुरीमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यांना माहितीच आहे की ते आनंददायी आणि प्रसन्न असं वातावरण असतं. आणि संपूर्ण जो आळंदीचा जो रस्ता आहे ना तो संपेपर्यंत ना खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. पुण्यात गेल्याच्या नंतर ना असं कधीच होत नाही की तिथे ट्रॅफिक नाही आहे किंवा काही नाही का. कधी पण जा ट्रॅफिक हे असतंच असतं. आणि दगडूशेठ हलवाई गणपतीला ना तुम्ही सोमवारी जा किंवा मंगळवारी जा, बुधवारी जा, कधीही जा, ऑल टाईम तिथे गर्दी नेहमी राहतेच. आता आम्ही ना मंडेला गेलो होतो तरी बऱ्यापैकी गर्दी होती. आणि पण ठीक आहे, दर्शन आमचं खूप छान झालं गर्दी जरी असली तरी. आता गणपतीच्या पाया पडायला आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर ना गणपती मंदिराच्या इथून थोडंसं जस्ट पुढे गेल्याच्या नंतर ना 100 ते 200 मीटरच्या अंतरावरच ना तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा म्हणजे तिथे सोय आहे. आणि एका तासासाठी ना तिथे 30 रुपये चार्ज केले जातात. तर आम्ही कधी पण गेल्याच्या नंतर तिथेच गाडी वगैरे पार्क करत असतो. आणि त्याच्यानंतर मग जर तुम्हाला कुठे फिरायचं असेल, म्हणजे तुळशीबागसुद्धा इथून फार जवळ आहे, मग तिकडे जरी जायचं असेल तर तुम्ही तिथे गाडी पार्क करून जाऊ शकता. कारण पुण्यामध्ये ना पार्किंगची खूप जास्त गैरसोय आहे. मंदिराच्या परिसरात गेल्याच्या नंतर ना तिथे छानपैकी आम्ही देवासाठी ना फुलं घेतली. आणि हे बघा आता विवांचं असं चाललं होतं की इथून मंदिरात जायचं, पण तिथून ना एक्झिट होती आणि एंट्री जी होती ती इथून पुढून आहे. आणि त्याच्यानंतर ना मंदिरात जायच्या आधी ना तुम्हाला बॅग ठेवावी लागते, म्हणजे तुमच्याजवळ काही सामान नाही पाहिजे. तर बॅगेसाठी सुद्धा त्यांनी इथे एक वेगळी सोय केलेली आहे. आता इथे ना आम्ही बॅग ठेवण्यासाठी जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मग थेट दर्शनाच्या लाईनीमध्ये जाणार आहोत. आता हे बघा इथे छान हा कुत्रा झोपला आहे. आणि हे बघा आता इथे मी बॅग ठेवली आहे. दर्शनासाठी ना फार गर्दी नव्हती, म्हणजे नाही का जेमतेम आमचं 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन झालं. आता आतमध्ये ना फोन आणि फोटोग्राफी वगैरेसाठी म्हणजे अलाउड नाही आहे. सो मी इथपर्यंतने शूट केलेलं आहे. आणि पुढे अजून आम्ही काय काय केलं आणि कुठे कुठे गेलो हे बघण्यासाठी ना व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता देवदर्शन झालं आहे आणि आता मी निघालो आहोत शॉपिंगसाठी. आणि शॉपिंगला ना म्हणजे मंदिराच्या बाहेरच ना हे खूप छान इयरिंग्स मला दिसले आणि हे फक्त ना 100ला 3 होते. आणि कुर्तेसुद्धा खूप छान होते. हे कुर्ते फक्त ना लेडीज कुर्ती 300ला 2 होते. आणि क्वालिटीसुद्धा खूप छान होती. पण माझ्याकडे आता ऑलरेडी खूप सारे ड्रेस होते त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. आणि आता आम्ही तसंच पुढे चाललो आहोत. हे बघा खूप छान छान कपडे वगैरे इथे होते, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे. लहान मुलांच्या ना आता इथे खूप जास्त व्हरायटी होत्या, म्हणजे मला तर खूप जास्त आवडले लहान मुलांचे आणि मुलींचे सुद्धा कपडे. आता विवानला ना शांत बसवण्यासाठी ना आम्ही त्याला घेऊन दिली होती सॉफ्टी. म्हणजे तुळशीबागेच्या इथे एंट्री करतानाच ना सॉफ्टी म्हणजे ही खूप फेमस आहे. इथे भाडीपाचा सुद्धा स्टिकर होता.
आणि खूप जास्त फेमस आहे. तर भाडीपा कोणाला माहिती नसेल तर यूट्यूबला सर्च करून बघा भाडीपा काय आहे. भाडीपा हा एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. तर भाडीपा हा चॅनल जो आहे ना, तो खवय्यांसाठी आहे. म्हणजे कुठे उत्तम पदार्थ किंवा जेवण वगैरे मिळतं, त्यासाठी हा चॅनल आहे. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जाऊन चेक करा आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप छान रिकमेंड करतात ते. आता तुळशी बाग आणि त्याचबरोबर त्याचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर ना आमचा ऑलमोस्ट फिरून झाला होता आणि आता ऊनसुद्धा वाढायला लागलं होतं आणि विवानसुद्धा चिडचिड करायला लागला होता. सो आता आम्ही असं डिसाईड केलं होतं की आता आपण घरी जाऊया. असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन ना मी लवकरच परत येणार आहे. जर बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल.